एका बाजूला काँग्रेस दावा करते की आयोगानं पारदर्शकता पाळली नाही, दुसऱ्या बाजूला एक तपशील निवडणूक आयोगाच्या संदर्भातला येतोय। तो पटकन आधी आपण स्क्रीनवर पाहणार आहोत आणि मग त्याचं विश्लेषण मी आपल्याला करतो। कुलकर्णी आपल्या सोबत आहेतच, मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, त्यांच्याशीही बोलणार आहोत। हा जो तपशील समोर येतोय त्यात असं सांगितलं गेलंय की एकाच प्रकारचं मतदान हे एकाच भागामध्ये विविध विजयी उमेदवारांना झालेलं आहे आणि हे विजयी उमेदवार विद्यमान महायुतीचे आहेत। अशा स्थितीमध्ये कशा पद्धतीने समान संख्येच्या आसपास जाणारं मतदान झालंय हे याद्वारे मविया सांगू इच्छिते। मवियाला हे आकडे संशयास्पद वाटतात आणि हे संशयास्पद वाटणारे आकडे का आहेत असा सवाल वारंवार मविया विचारते। आपण हे आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्राप्त स्थितीमध्ये समान वाटणारे हे आकडे एकाच भागातल्या मतदानातले आहेत। आता हे उत्तर महाराष्ट्रातले आकडे आपल्या समोर आहेत। तर आता दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकरांचे हे आकडे पुणे परिसरातले आहेत। राहुल ढिकले, दादा भुसे, दिलीप बोरसे पुन्हा एकदा आपल्याला उत्तर महाराष्ट्रातलेच हे आकडे समोर दिसतात। पण अत्यंत लांब लांब मतदारसंघ आहेत हेही लक्षात घ्या। देवयानी फरांदे, डॉक्टर राहुल आहेर यांचे मतदारसंघ सुद्धा तुलनेने लांब आहेत, पण उत्तर महाराष्ट्रातले आहेत। जी, आता आपण चर्चेसाठी पटकन डॉक्टर नितीन कुलकर्णी, डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्यापर्यंत येतोय। किरणजी, चर्चेत आपण आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पटकन सांगा, जो तपशील आता समोर आला आणि ज्याच्यामध्ये समान पद्धतीचे आकडे महायुतीच्या उमेदवारांना, त्यात सुद्धा विजयी उमेदवारांना मतांमध्ये मिळालेले दिसले, काय अर्थ असू शकतो? समान मतदान कसं काय ठराविक मतदारांना विजयी उमेदवारांना झालेलं आहे? हो, असं मला काही ठिकाणांबद्दल, मतदारसंघांबद्दल अशी चर्चा आहे असं मला ट्विटरवरनं आणि अशा पद्धतीनं कळलं। आपल्याला कल्पना आहे की जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे त्या जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सगळी आकडेवारी असते। आम्ही असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं त्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांच्याकडून माहिती घेतली, तर 2-3 इंटरेस्टिंग मुद्दे समोर आले, ते मी आपल्या माहितीसाठी सांगतो। एक म्हणजे इतकी मतं पडली असं जे काही सांगितलं जात होतं, ऑथेंटिक डेटा जर पाहिला म्हणजे आपल्याकडे पब्लिकली उपलब्ध असलेला ऑथेंटिक डेटा जो काय होता ते आकडे मांडलेच गेलेले नाहीत असं काही ठिकाणी घडलं। दुसरं, आपल्याला कल्पना आहे की मतं किती पडावीत कोणत्या उमेदवाराला, या गोष्टी अनेक फॅक्टरवरती अवलंबून आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या वेगळी वेगळी असते। त्याचबरोबर त्यांची एका रेंजमध्ये जरी संख्या असली, कारण डिलिमिटेशन जे झालं कॉन्स्टिट्युएन्सीचं 2008 साली, त्याच्यामध्ये मतदारसंघ निश्चित करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथमुळे मतदारांच्या रजिस्ट्रेशन कमी जास्त झाल्यामुळे हा फरक पडतो। त्याचबरोबर मतदान किती टक्के झालं याच्यामध्ये सुद्धा फरक पडत असतो। त्यामुळे संख्याशास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही संख्यांचा संबंध एकमेकांशी लावता येतो आणि ट्रेंड काय आहे असं काही म्हणता येतं, तो विश्लेषणाचा भाग आहे। आपण 2019ची जरी आकडेवारी पाहिली तरी तेव्हाच्या सगळ्या मतदानामध्ये आणि जिंकलेल्या किंवा हरलेल्या उमेदवारांच्या मतांमध्ये काही ट्रेंड संख्याशास्त्रज्ञ शोधूच शकतात। मला असं वाटतं की त्याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा प्रोसेस योग्य पद्धतीनं झाली आहे किंवा नाही हे आपण पाहायला पाहिजे आणि ते झाल्याची पूर्ण खात्री भारत निवडणूक आयोगातर्फे मी देऊ इच्छितो।